भारतानं पाकिस्तानशी द्विपक्षीय संबंध तोडले, सिंधू पाणी करार रद्द, अटारी चेकपोस्ट बंद, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी, हाय कमिशनच्या अधिकाऱ्यांनाही भारत सोडण्याचे आदेश. पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर उद्या संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक, राजनाथ सिंह असणार बैठकीचे अध्यक्ष. पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राज्यातील 6 पर्यटकांचा मृत्यू, सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर, काश्मीरची ट्रिप ठरली अखेरची. कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन श्रीनगरमध्ये दाखल, अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणणार, तर एकनाथ शिंदे विशेष विमानानं काश्मीरसाठी रवाना. महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था, उद्या 2 विमानं श्रीनगरहून मुंबईकडे येणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना जम्मू काश्मीर सरकारकडून 10 लाखांची मदत, तर राज्य सरकारकडूनही मृतकांच्या वारसांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटनाला फटका, हल्ल्यानंतर काश्मीरमधील अनेक पर्यटक माघारी, महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांकडून बुकिंग रद्द. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालिद, लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख, भारतातील अनेक हल्ल्यांमागे सैफुल्लाचा हात. पहलगाम मधल्या हल्ल्यामागे भारतातीलच लोक, पाकिस्तानच्या आजी माजी मंत्र्यांचा कांगावा.